बजाजने जगातली पहिली CNG बाईक लॉन्च केली आहे आणि त्याची कॅपॅसिटी त्यांनी जेव्हा क्लेम केली होती ती होती 2 किलो आणि त्याच्यावर लगेच लोकांना प्रश्न पडायला लागले, काय राव 2 किलो दिलंय यांनी, 2 किलोमध्ये किती जाणार आहे गाडी अशी, आमच्या गावाला तरी गेली पाहिजे कमीत कमी. तर त्याच्यावर असं आहे की 2 किलोमध्ये ही गाडी 200 किलोमीटर तर आरामात जाईल. म्हणजे जे त्यांनी ॲव्हरेज क्लेम केलं आहे ना त्याप्रमाणे 200 तर गेलीच पाहिजे. पण 2च किलो का, ह्याचे हे पण प्रश्न लोकांना पडले होते की थोडी त्यांनी साईज का नाही वाढवली किंवा त्यांना असं करायचं 4-5 किलो करा CNG बसवता आला. तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलंय, तर त्यांच्या रिसर्च टीमनी पहिले तर त्यांचं मोटिव्ह एक होतं की त्यांना ड्युअल फ्युअलवाली गाडी द्यायची होती लोकांना, त्याच्यामुळे पेट्रोल आणि CNGचा ऑप्शन बेस्ट होता त्यांच्यासाठी. ठीक आहे, आता आला प्रश्न CNG टँकचा, कारण टाकी पण बरीच वजन घेते. कार आणि ट्रकमध्ये आपण बघितलं की डिक्कीमध्ये जागा करून देता येतात, पण बाईक असं कॉम्पॅक्ट प्रोडक्ट असल्यामुळं ना टाकी कुठेही नाही लावता येत. तर त्यांच्या इंजिनिअरिंग टीमने रिसर्च करून सीट खाली ती टाकी ॲडजस्ट केली, पण त्या टाकीचं वजनच 16 किलो आहे आणि त्याच्यात गॅस बसतोय 2 किलो, तर असं टोटल वेट होतंय त्याचं 18 किलो. आणि त्याच्यावर बजाजचं असं म्हणणं आहे की जर कुठली मोठी बाईक घेतली, पल्सर वगैरे बाईक घेतली, त्याच्यात जर फ्युएल आपण फुल भरलं तर त्याचं पण वजन साधारण 17-18 किलोच बसतंय. तर हे दोन्हीचं कम्पॅरिझन करून त्यांनी असं सांगितलं की आत्ता जे आम्ही देऊ शकतो ते बेस्ट आहे. म्हणजे आपण जर मध्ये कुठेतरी रीड इन बिटवीन द लाईन्स म्हणायचं असेल तर आत्ता जे दिलंय ते बेस्ट आहे. ऑब्व्हियसली फीचरमध्ये जाऊन थोड्याफार चेंजेस होतील, थोडंफार इम्प्रूव्हमेंट येईल टेक्नॉलॉजीमध्ये, टाकीचं वजन कमी होईल, फ्युएलचं वजन वाढेल, असं काहीतरी होईलच पुढे जाऊन. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता त्यांचा की हे 2 किलोचं रिझन काय आहे, तर टाकीची जागा, सीटाखालची जी जागा आहे इंजिनिअरिंग टीमनी जी आयडेंटिफाय केली, त्याची सेफ्टी, या सगळ्या गोष्टी पकडून 2 किलो आत्ता सध्याच्या कंडिशनला ते देऊ शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे, त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की जेव्हा आपण CNG स्टेशनवरती जातोय गॅस भरण्यासाठी, तेव्हा त्याचं प्रेशर ऑनलाईन असेल तर 200 असतात, तर 200 जर असेल तर 2 किलो गॅस बसेल. पण जे ऑफलाईन आहेत पंप किंवा स्टेशन्स, त्याच्यावर जर गेलो तर तिथं कमी बसणार, कारण त्याचं प्रेशर तेवढं नसतं. मग त्याच्यावर त्यांनी सांगितलं की गेलला ते रिक्वेस्ट करणार आहेत, जे गॅस प्रोव्हाइड करतात कंपन्या, त्यांना सांगणार की तुम्ही प्रेशर थोडंसं हाय प्रेशरनी पाठवत जावा गॅस. त्यांनी काय होईल, जे प्रेशर आहे ते 200चं प्रेशर जर 250-300 जर झालं तर गॅस पण तेवढा एक्स्ट्रा बसेल. पण गॅस जर त्यांना एक्स्ट्रा बसवायचं तर त्यांना टाकीमध्ये परत काहीतरी चेंजेस करायला लागतील, कारण तेवढं प्रेशर त्यांनी त्या टाकीने हँडल केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये चेंजेस करून मग ते बोलतायत की आम्ही जर त्यांनी प्रेशर वाढून दिलं तर आम्ही पण देऊ आणि त्याच्याने ऑटोमॅटिकली रेंज वाढेल. जर गॅस जास्त बसला तर ऑब्व्हियसली रेंज वाढेल. आत्ता पण 300 रेंज फ्युएल, दोन्ही फ्युएल पकडून 300 तर ते देतातच आहेत, आणि जर वाढलं तर मग पुढं अजून जाऊन ती रेंज वाढेल. तर असा बजाजचा ओव्हरऑल क्लेम ह्याच्यामध्ये आहे. आता तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे की 2 किलो तुम्हाला इनफ वाटतो का, 2 किलोमध्ये गाडी तुम्ही किती चालवू शकता, तुमचा पर्पज सॉल्व्ह होत आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला कळतीलच. असेच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत राहील, माझं पर्पजच ते. तर तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या कमेंट्स, तुमचे व्ह्यूज मला आपल्या कमेंट्समध्ये कळवा, आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील आपल्यासाठी. आपण चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सो दॅट मोटिवेशन मिळत राहील मला. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, थँक्यू.